हे आमचे वडील आहेत तात्या. तात्यांना मानेला चमक भरली होती. तर ते भरपूर असं डॉक्टरांकडे गेले, तरी काय त्यांना काही फरक पडला नाही. आपण काय केलं, ॲक्युप्रेशर केलं, ॲक्युप्रेशर चुंबक थेरपी, एवढं त्यांची मान पूर्णपणे राहिलेली आहे. त्यांनी कुठं कुठं गेले आता ते सांगणार आहेत अगोदर काय काय झालं. कांबळे डॉक्टरकडे गेलो होतो. कांबळे डॉक्टर. पण त्यांनी सांगितलं की हे संध्याकाळपर्यंतच मान राहील, हा पण ती राहिलीच नाही. हा दुसरा दिवस गेला, तिसरा गेला, चौथा गेला, हा पण ती काय मान राहिली नाही. शेवट ते मग मलम मग चोळून वगैरे काही उपयोगच होणार कुठला. हा मग ते आमचा मुलगा आल्यानंतर त्याने ते सगळं योग्य पेशर केलं आणि त्याने ते फरक होत होत मान पूर्णपणे राहिले. आता ओके. आता ओके झाली. डॉक्टर काय म्हणले होते? डॉक्टर म्हणजे संध्याकाळीपर्यंत राहील. हा इंजेक्शन. घरी जास्त वेळ तुमची मान राहील. हा घरी आलो, परत झोपलो, ती रात गेली, दुसरी रात गेली, तिसरी रात गेली, ती आहे तसंच. मग काय आहे शेवट म्हटलं आता पुढे जायचं बरोबर. मग ते आमच्या छोकऱ्यांमुळे ते एक्युपेशन करून ते काय म्हणतात त्याला, ॲक्युप्रेशर. हा एक्युप्रेशर. आणि ॲक्युप्रेशर त्याने मग चुंबक. ते बरोबर ते राहूनच गेलं सगळं मानाचं काम. हा. ओके झालं. ओके. कॅमेराकडे बघा दीदीकडे. हा हा. आता एकदम क्लिअर झालं. आता आता काय एकदम क्लिअर आता ओके झाले. आता दुकान आहे का आहे नाही. नाही तसं झोपताना काय होत होतं आणि माझं. झोपतो की नाही, असं झोपत गेलं की मग असा हात लावायचा आणि मग झोपायचं. हा शेवट गेलो बरं, मग असं धरून मग मान टाकवायची. हा मग ते आता काय नाही, आता कसं झोपलं कसं उठलं तरी चालतंय, पण ते उठाय सगळं येत नव्हतं. सरळ उठायचं म्हणलं 2-3 असं. दिवस आपण चुंबक लावलं होतं ना. हा 2-3 दिवस. हा 2-3 दिवसात ओके झालं. हा 2-3 दिवसात ओके झालं. चालतंय ठीक ते आहे. असं तर उठायचं नव्हतं. असं उठलं ना की डावे कोसळून उठावं लागायचं. हा तेव्हा ते जमायचं आणि ते हात लावायला लागायचं एक असा मानायचं. तिथं.